हॅलो गाईज, वेलकम बॅक टू VS ब्लॉग्स. तर कसे आहात सर्वजण? होप सो की सगळे मजेत असाल. आता हा आहे पार्ट 2. पार्ट फर्स्ट जर नसेल पाहिलेला तुम्ही तर नक्की जाऊन पहा, म्हणजे तुम्हाला लिंक लागेल की आम्ही व्हिडिओ कुठून चालू केला आहे. तर तुम्ही सकाळचं माझं रुटीन बघितलं होतं. आम्ही मस्त नाश्त्याला डाळवडा वगैरे बनवला होता आणि त्यानंतर सगळं आवरून मी शंभूला वरती घेऊन आले होते खेळण्यासाठी. सो वरती खूप घाम येऊ लागला शंभूला, कारण खूप आभाळ पण आलं होतं आणि ऊन येत होतं थोडं थोडं, त्यामुळे खूप गरमी होत होती. आणि त्यामुळे म्हणलं चला आता शंभू खाली जिन्यामध्ये खेळ, कारण तिथे आम्हाला थोडं थंड लागतं. आता शंभूला खेळण्यासाठी छोटे छोटे लेकरं तर नाही आहेत, पण आमची इथं खुशी वगैरे त्या माहिती आहेत तुम्हाला सगळ्यांना. आम्ही सगळे त्याच्यासोबत लेकरं होऊन जातो आणि त्याच्यासोबत खेळत असतो. असं मस्त तो पण आमच्यासोबत एन्जॉय करत असतो. आता इथे त्याला नाकात बोट घातले, त्याचं पण कारण सांगते तुम्हाला. आम्ही त्याला नोज कुठे हे शिकवत होतो आणि आम्ही नाकाला बोट लावलं की तो नाकात बोट घालत होता. असा आहे आमचा शंभू कलाकारी. त्यानंतर त्याला खूप गरमी होत होती, म्हणून म्हणलं चला ठीक आहे थोडंसं बंद करूया खेळायचं, कारण त्याला खेळल्यामुळे खूप घाम येत असतो. आणि त्यानंतर खेळणं बंद केलं आहे म्हणून इथे आमची शेजारी मुलगी आहे जयश्री म्हणून, ती म्हणली की चल आता आम्हाला मेहंदी काढी. ते मस्त मेहंदी काढणी चालू होती त्यांची आणि मी जाऊन म्हणलं की चल मी पण एक हात काढते, कारण खूप दिवस झालं प्रॅक्टिस नाही आहे मला. आणि अचानक आज मी मेहंदी काढली. सो सांगा तुम्ही की कशी आली आहे मेहंदी. खूप दिवसानंतर मेहंदी काढत होते. तसं तर मला मेहंदी काढायला खूप आवडतं. दीदीच्या लग्नामध्ये मी ब्रायडल मेहंदी काढली होती, पण मध्ये मध्ये गॅप पडतो आणि थोडंसं विसरते. सो ते सगळं आवरलं, त्यांची मेहंदी वगैरे झाली आणि आता आम्हाला जायचं होतं बाहेर. आता बाहेर म्हणजे फक्त शंभूला मला जायचं होतं, यांना नव्हतं यायचं, यांना ऑफिसला जायचं होतं. सो दुपारची वेळ होती, मस्त जेवण बनवलं यांच्यासाठी, चपाती भाजी भात बनवला. त्यानंतर चहा बनवला होता मी, यांना भूक नव्हती म्हणून हे म्हटले होते की मला चहा बनव. सो चहा बनवला आणि त्या चहावर शंभूने चप्पल मारली म्हणून सगळा चहा सांडून गेला. त्यानंतर मी परत चहा ठेवला. त्यानंतर मग डब्बा वगैरे भरला. सगळं पटापट आवरत होते, खूप फास्ट काम करत होते. पण एक काम आवराय गेले की दुसरं काम इकडे होऊन बसत होतं. म्हणजे शंभूनं डिरेक्ट चहा सांडला, त्यानंतर ते सगळं आवरायचं, पुसायचं, त्यानंतर परत पुसायचं. ते चिकटपणा जातच नव्हतं फरशीचा, म्हणून दोनदा तीनदा पुसलं होतं मी. सो ठीक आहे, जाऊ द्या. लेकरं मी चहा पिताना पण सेम तसंच करतो, पण मला आयडिया येऊन जाते की हा तो आता माझ्या कपावरती काहीतरी मारणार आहे. मग मी उठून बसत असते, मी किचनवरच डायरेक्ट चहा पित असते. सो ते सगळं आवरलं आणि त्यानंतर आम्ही गेलो होतो गार्डनला. आम्ही गार्डनला 4 वाजता आलतो, पण शंभू काही व्यवस्थित राहत नव्हता, म्हणजे कुईकुई चालू होती, कारण त्याला यायचं होतं पप्पासोबत. पप्पा दिसत नव्हते, पण पप्पा गेले होते ऑफिसला आणि आम्ही सगळ्या बिल्डिंगमधल्या गार्डनमध्ये आलो होतो आणि खूप मस्ती मज्जा, खूप सारे जण होते. आता इथे थोडेच जण दिसत आहे, बाकीचे मागे होते. सगळे एक 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 जण येत होतं. सो सगळ्यांचे फोटोज काढणे चालू होते, व्हिडिओज काढणं चालू होते. खूप दिवसानंतर मी असा कोणासोबत तरी टाईम स्पेंड करते. माझ्या फ्रेंड्स कॉलेज असतील किंवा शाळेतील मैत्रिणींची मज्जाच वेगळी असते. खूप मिस करतो आम्ही त्यांना. आमचं काही कधी भेटणं होत नाही. कॉल्स असतात थोडेफार कधी, आता ते पण बंद झालेत लेकरांमुळे. माझं तर अक्षरशः मी सांगते तुम्हाला, लग्न झाल्यापासून 1-2 वर्ष माझं खूप छान कनेक्शन होतं माझ्या मैत्रिणींसोबत. त्यानंतर मग मी डिप्लोमाला ॲडमिशन घेतलं आणि मग नंतर डिप्लोमाच्या मैत्रिणी झाल्या. त्यानंतर त्या पहिल्या मैत्रिणी थोड्या सुटत गेल्या, त्यानंतर डिप्लोमाच्याही सुटत गेल्या आणि आता फक्त मी, शंभू आमचं चाललं असतं घरच्या घरी. शंभू थोडा व्यवस्थित झाला होता, मूड वगैरे फ्रेश झाला, त्याला थोडं खेळवलं, घसरगुंडी वगैरे खेळवली. त्यानंतर थोडा पाऊस पडला होता, त्यामुळे ते काही व्यवस्थित घसरत नव्हता. त्यानंतर वेगळे वेगळे खेळ खेळत होतो आम्ही. आता इथे त्याला मस्त म्हणत होते की शंभू धर, पकड पकड, पण तो सगळं अंग सोडून देत होता माझ्या नावाखाली. मग मी त्याला धरून म्हटलं चल जाऊ दे, अजून काय एवढा मोठा नाही आहे तो. त्यानंतर जेव्हा मोठा होईल ना तेव्हा तो म्हणेल मम्मा सोड, मम्मा सोड. सो ते खेळलो. त्यानंतर परत अजून त्याला थोडंसं घसरगुंडी खेळवली, पण पाऊस एवढा येत होता की त्यांना म्हणलं पोरीला चला आपण कुठेतरी थांबूयात एका जागावरती. याला खेळायचंय खाली, पार खालीच खेळायचं तुला. उठ ना, चल ना तिकडं. नको बरं ठीक आहे. यांचं फोटोशूट चालू इकडे. काय झालं, काय झालं शंभू, काय झालं?
शंभूचे रील्स बनवते, त्यामुळे बऱ्यापैकी शंभूला ओळखतात भरपूर जण. तर त्यांना काढायचे होते शंभूसोबत फोटो, पण शंभू असा आहे की त्याला अनोळखी कोणी दिसलं की बिलकुलच जात नाही, तो ओळखीच्याकडे पण जात नाही मग नंतर. आणि आधीच त्याचा मूड व्यवस्थित नव्हता आणि त्यात हे फोटोज वगैरे एकदम लवकर जात नाही तो कोणाकडे. त्या दीदीनं कसं तरी त्याला खेळवलं आणि फोटोज काढलेच 2-4. मग सगळ्यांनी थोडे थोडे फोटो काढले, मस्त एन्जॉय केला होता सगळ्यांनी. त्यानंतर आता वेळ होती पेटपूजेची, सो सगळ्यांनी इथे मस्त मंचुरियन ऑर्डर केलं होतं आणि मस्त सगळेजण ते खात होते. आता शंभूला मंचुरियन नाही जमत म्हणून त्याला फक्त शेव घेतली होती आणि त्याची प्लेट पण आली होती सगळ्यांच्या आधी आणि त्यानं ती खाऊन अर्धी फेकून पण दिली होती. त्यानंतर मग मस्त असा वेळ घालवला सगळ्यांसोबत आणि घरी यायला खूप उशीर झाला होता. सो घरी येऊन शंभूचं जेवण केलं मी परत. त्यानंतर मग बाकीचा व्हिडिओज काही मी घेतलाच नाही नंतर. सो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.